हॅलो. हा बोल ना. ते आपल्याला त्रास करायला ते इथं शेजारी आमच्या भावकीतले हा ते काय लहान लेकरं आहे ते घरी मी तुळजापूरला कामाला आहे. हा हा. मग ते उगाच आणून बुजून त्रास द्यायला लागली ती इथं. म्हणजे तुळजापूर माझ्या मध्ये माग कुठं कामाला आहे? गणेश बिडकरच्या दुकानी आहे गणेश पेड्याच्या. बिडकर. हा. ठीक आहे ठीक आहे. काय प्रॉब्लेम काय भैया तुला? तुम्हाला हेडीव पाठवतो ते हेडीव बघा. उगा अन्याय करायला लागले ते जाणून बुजून त्रास द्यायला लागले ते. कशामुळे काय झालंय? ते तिकडून रस्ता आहे या जायचा रस्ता आहे त्यांना ते रस्ता पण नाही तिकडून 2 जाग्यातनं रस्ता आहे त्यांना. हा हा ते उगम भांडण करायला लागले ते घरातल्या उगा आई वडिलाला त्रास द्यायला लागले ते. आम्ही दोघं भाऊ तिकडे तुळजापूरला कामाला येते. हा. जाणून बुजून त्रास द्यायला लागले ते. कोण त्रास आता देते? भावकीत का? भावकीच तात्याराव पवार. तात्याराव पवार. हा. तुमचं आडनाव काय? पवार आहे. नाव काय तुझं भैया? शेखर पवार. शेखर पवार. हा. प्रॉपर कुठला आहे भैया तो? हितलंच आहे मी मुस्तीतलं. तिथलाच आहे का? हा. तुळजापूरला कामाला आहे मी. तुळजापूरला का? हा. दररोज येऊन जाऊन करतो मी. हा सकाळी 7-8 ला इथनं घरून निघतो मी. हा. संध्याकाळी 9-10 वाजता इथे येतो घरी. हा. ती घरात लहान लेकरं ते इथे एवढे एवढे मोठे बोट आळ्या व्हायला लागली ते इथं घरापाशी. घरात आतमध्ये आळ्या यायला लागली ते. ते गावात सर्वाला सांगितले सरपंचाला हे ते काय आपलं दात घे नाही ते. आणि जाणून बुजून त्रास द्यायला लागले ते मला. चालते चालते. मारहाण वगैरे करतात का? हा. मारहाण म्हणजे घरात मी घरी नसतो इथं आई एकटी असते वडील असते त्यांच्या अंगावर येतात मारायला. हा हा. त्रास करायला लागली ती. रस्ता नाही तरी पण रस्ता आहे म्हणते ते बळजबरी करून म्हणजे घरापाशी ते झाडं पेडं लावले ते झाडाची फाटे तोडतेत काय पण मुद्दाम जाणून बुजून आमच्या घरापुढे येऊन धुणं धुतात कपडे धुतात. आता बघा तुम्हाला हेडीव पाठवतो ते काय चुकलं असलं तर मला मारा देऊन तुम्ही. ठीक आहे, बघा ठीक आहे. लय त्यांचा त्रास नंबर द्यायला आहे लागले का तुमच्याकडे? ते आमच्या गावातलं भावकी म्हणजे आमच्या समाजाच्या अध्यक्षाचा आहे ते मेंबर आहे ते मेंबरचा नंबर देतो तुम्हाला. त्यांना नाही, बोला. तुमच्या भाऊकीचा नंबर आहे का त्या पवारचा? आहे ना. चालतंय मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांच्यासोबत. ठीक आहे दादा टाकतो. ते हो. हेडीव पण टाकतो तुम्ही वाटलंच ते हेडीव बघा. माझं जरा असं खोटं वाटत असलं तर हेडीव बघा. परत त्यांना फोन लावा वाटलंच तर. ओके ओके चालतंय. हा हा. हो. हॅलो. हा बोला की साहेब. हा सर विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला की. काय या मुलाचं कोण मारहाण करता तुम्ही? का साहेब आपले आपले जे सगळे हा मग सर भाऊकी आहे सर तुमची समजून घ्यायला पाहिजे तुम्ही. आमचे नाही त्यांचीच भावकी आहे हो आमचे पाहुण्याचे. हा मग. सांगितले त्याला बी रात्री. हा हा हा. तर सांगून एक दोघा तिघा घेऊन सांगतो साहेब त्यांना बी. सर रात्री पण दादा रात्री पण दाब द्यायला लागले होते मला. जे भावकीतला आहे का त्यानं काय बोललं नाही दुसरेच मला दाब द्यायला लागले ते. हा कोण आहे ते दुसरे पोरं? त्यांचे म्हणजे बहिणीचा नवरा आहे त्यांच्या. होय का? हा हॅलो शकू. हा. तू ये आपण हे करून सांगू त्यांना. उगाच कसं नाही, वाढवायचं मास्तर तुम्हाला आपल्याला. रात्री पण मी सांगितलं होतं का नाही सांगा तुम्ही. अरे ये आपण हे करू हॅलो, सर. आपल्यात आपलं आहे सगळं उगाच वाढवायचं. हा साहेब बोला. हा सर हे सगळे तुमच्यातले तुमचे फॅमिलीचा विषय घ्या ना मिटून. असं नसतं सर. ते सांगितले त्यांना बी सांगतो यांना बी सांगतो म्हणलं साहेब. हा हा हा. कारण आपलेच आहेत सगळे ते पाहुणेच आहेत सगळे दोघं बी पाहुणेच होती ते. बरोबर आहे सर. अशी मारहाण वगैरे नाही करायला पाहिजे ते आता. सांगितलं त्याला मी काय म्हणलो माहिती का हा. आमचं बी त्यांनी जर नाही ऐकले तर आमच्या सरपंचला सांगू त्यांचं तिथनं सगळं पाणी ते याचं बंद करून देऊ म्हणलं. हा हा. हा सर तुम्ही कुठले प्रॉपर? तिथलेच गावातलं ग्रामपंचायत सदस्य आहे मी. तुळजापूर. नाही मुक्ती. हा मुस्ती मुस्ती कुठं आलं सर हे? हे दक्षिण सोलापूर. ठीक आहे ठीक आहे. हैदराबाद रोडला. ठीक आहे सर यांचा काय विषय ना तो फॅमिलीतला विषय तेवढा क्लिअर करा. ओके. हो चालतंय. हो चालतं.